ज्या बुरुजाचा उल्लेख आपण खाली केला होता, सध्या आपण त्या बुरुजाच्या टॉपवर आहोत। इथे हा एक चिलखती बुरुज आपल्याला पाहायला मिळतो। आता चिलखती बुरुज म्हणजे काय? त्या बुरुजाच्या सेफ्टीसाठी एक्स्ट्राची लेअर केलेली असते, एक्स्ट्राची तटबंदी केलेली असते आणि इथे ही जी वाट दिसते त्या वाटेने आपण त्या गडाच्या एक्स्ट्रा लेअर पर्यंत जाऊन पोहोचतो। तटबंदीच्या या बुरुजाच्या या छोटेखानी दरवाजामधून आपण आतमध्ये आलोय आणि इथे आल्याच्या नंतर जसा मी उल्लेख केला तशी आपल्याला ही गडाची तटबंदी इथे पाहायला मिळते। आता ही एक्स्ट्राची सेफ्टी या बुरुजासाठी आता हे सैनिक इथपर्यंत येऊ शकतात। इथे आल्याच्या नंतर या तटबंदीला आता सध्या इथे पाणी साचलंय, पण या तटबंदीला वगैरे अशा जंगे केलेले आहेत, म्हणजे सैनिक इथे येऊ शकतात, इथून शत्रूला टिपू शकतात, शत्रूवर मारा करू शकतात। हा बुरुज ऑलरेडी इतका भक्कम आहे आणि या बुरुजाच्या सेफ्टीसाठी अशा प्रकारची तटबंदी केलेली असते। पण अशा प्रकारच्या चिलखती तटबंदीचे आणि चिलखती बुरुजांचे प्रणेते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत। मग यावरून तुम्ही एक अंदाज बांधा की छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी, शिवरायांची निर्णय क्षमता कोणत्या लेवलची असेल, याचा आपण साधा अंदाज पण बांधू नाही शकत। तुम्हाला काय वाटतं?